एकीकडे भारत आपला 80वा स्वातंत्र्य दिन साजर करत आहे आणि त्याच फक्त एक दिवस आधी शेजारी देशाचे पंतप्रधान एका मोठ्या मंचावर भारताला थेट इशारा देत होते. पाणी हा आमचा रेड लाईन आहे असं म्हणत त्यांनी भारताला परस्पर उत्तराची भाषा वापरली. कोण होते ते पंतप्रधान आणि नेमकं कशामुळे एवढी भीती त्यांच्या शब्दांमधून दिसत आहे, सगळं सविस्तर समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. 14 ऑगस्ट हा पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन. त्यांच्या पूर्वसंध्येला 13 ऑगस्टला इस्लामाबादमध्ये यादगार ए फतह या विजय स्मारकाच्या उद्घाटन प्रसंगी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ राष्ट्राला उद्देशून बोलत होते. त्यांनी सांगितलं की पाकिस्तानला शांतता हवी आहे, युद्ध नको. पण याच वेळी त्यांनी हे स्पष्ट केलं की शांततेची भूमिका दुर्बलता समजू नये. पाकिस्तानच्या पाण्याचा एकही थेंब हा रेड लाईन आहे असं म्हणत त्यांनी भारतावर सिंधू पाणी करार स्थगित केल्याचा थेट उल्लेख केला. गेल्या वर्षी मे महिन्यात झालेल्या 4 दिवसाच्या संघर्षाचा दाखला देत त्यांनी असाही दावा केला की त्या संघर्षात पाकिस्तानने भारताला पराभूत केलं आणि भविष्यात असा प्रसंग आलाच तर उत्तर याहून अधिक तीव्र असेल. आता मुद्दा असा आहे की शहबाज शरीफ यांच्याकडून अशा धमक्या याआधी आलेल्या नाहीत असं नाही, पण एरवी अशी भाषा पाकिस्तानचे लष्कर प्रमुख, संरक्षण मंत्री किंवा उपपंतप्रधान वापरत आले आहेत. खुद पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात हा उल्लेख येणं हे यावेळी वेगळं आणि लक्षवेधी ठरलं. आणि हे सगळं कशाभोवती फिरतंय तर सिंधू पाणी वाटप कराराभोवती. खरं तर पाकिस्तानच्या पंतप्रधानाकडून अशा वक्तव्याची अपेक्षा असणं फारसं आश्चर्यकारक नाही, कारण पाकिस्तानची अंतर्गत परिस्थिती आज ज्या पद्धतीनं ढासळलेली आहे त्यावर जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी अशा घोषणांचा आधार घेतला जाणं स्वाभाविकच म्हणावं लागेल. हा करार समजून घेण्यासाठी थोडं इतिहासात डोकूया. 1960 साली जागतिक बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये हा करार झाला. सिंधू नदी प्रणालीतील 6 प्रमुख नद्या येतात. यातल्या सिंधू, झेलम आणि चिनाब या पश्चिम वाहिनी नद्यांचं जवळपास 80% पाणी पाकिस्तानला वापरण्याचा अधिकार देण्यात आला. रावी, बियास आणि सतलज या पूर्व वाहिनी नद्यांवर भारताचं नियंत्रण असलं तरी तिथेही जलविद्युत प्रकल्प उभारणं किंवा धरणाची उंची वाढवणं यासाठी पाकिस्तानची पूर्व परवानगी लागत असे. ही परवानगी अनेकदा मिळत नसे आणि प्रकल्प थेट आंतरराष्ट्रीय लवादापर्यंत जाई. याचा फटका जम्मू काश्मीर, लडाख, पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांना बसत राहिला. एका अभ्यासानुसार केवळ जम्मू काश्मीरमधील सिंचनाचं नुकसान 55 अब्ज डॉलरच्या घरात जातं. तरी 60 वर्षांहून अधिक काळ अगदी 65, 71 आणि कारगिलच्या संघर्षातील भारतातले या कराराला कधी शस्त्र म्हणून वापरलंच नाही. करारातली आणखीन एक बाजू फार कमी लोकांना माहिती आहे. या करारातल्या 5व्या कलमानुसार भारताने केवळ पाकिस्तानला पाणी वापरण्याचा अधिकार दिला असं नाही, तर पाकिस्तानला या नद्यांवर धरण, कालवे आणि जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी आर्थिक मदतही करायची होती. आजच्या चलनात याची किंमत काढली तर ती अब्जावधी डॉलरच्या घरात जाते. एवढी उदार अट स्वीकारणे आणि ती युद्ध आणि असंख्य दहशतवादी हल्ले सहन करूनही भारताने हा करार कधी मोडला नाही. या उलट डोनाल्ड ट्रम्प यांनी जसं टेरिफला शस्त्र बनवलं किंवा इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीचा वापर दबाव तंत्र म्हणून केला, तसं भारताने कधी पाण्याचं राजकारण केलं नाही. हे चित्र बदललं ते गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा जीव गेला. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंधू राबवलं आणि त्याचबरोबर एक निर्णायक पाऊल उचलला, ते म्हणजे सिंधू पाणी कराराला स्थगिती देण्याचं. रक्त आणि पाणी एकाच वेळी वाहू शकत नाही असा संदेश स्पष्टपणे देण्यात आला. या निर्णयाला आता जवळपास 1 वर्ष पूर्ण होत आलं असून पाकिस्तानची अस्वस्थता कमी होण्याऐवजी वाढतच आली आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांनी आणि संरक्षण मंत्र्यांनी हाच मुद्दा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेतही उपस्थित करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यातून फारसं काही निष्पन्न झालं नाही. सप्टेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत शहबाज शरीफ यांनी केलेल्या भाषणालाही भारताने तत्काळ प्रत्युत्तर दिलं होतं आणि त्यांचं भाषण म्हणजे तथ्यहीन आणि पोकळ धमक्यांचा नमुना असल्याचं ठणकावून सांगितलं होतं. आणि ही अवस्था का वाढते ते समजून घेणं महत्वाचं आहे. कराराच्या तरतुदीनुसार वरच्या प्रवाहात असलेल्या भारताने पुराचा किंवा पाणी सोडण्याचा इशारा आधीच पाकिस्तानला द्यायचा असतो. करार स्थगित केल्यामुळे भारत यापुढे ही माहिती नियमितपणे शेअर करण्यास बांधील राहत आहे. शिवाय पश्चिम वाहिनी नद्यावरही जलविद्युत प्रकल्प उभारण्याची शक्यता आता भारतासाठी अधिक खुली झाली आहे, जी आधी पाकिस्तानच्या परवानगी विना शक्य नव्हती. दुसरीकडे याच काळात पाकिस्तानची अंतर्गत स्थिती ढासळत चालली आहे.
11 ऑगस्ट रोजी बलोचिस्तानने आपला स्वातंत्र्य दिवस जगभर साजरा केला आणि पाकिस्तानच्याच अनेक नेत्यांनी मान्य केलं की जवळपास 85% बलोचिस्तान आज इस्लामाबादच्या नियंत्रणाबाहेर आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय हस्तक्षेपाची उघड मागणी होत आहे. गिलगिट बाल्टिस्तानात तशीच अस्वस्थता आहे. खैबर पख्तूनख्वात नुकताच स्वात भागातील कबल पोलीस ठाण्याजवळ आत्मघातकी बॉम्बस्फोट होऊन 17 जणांचा मृत्यू झाला, ज्यात 7 पोलीस कर्मचारी होते. हा स्फोट अशा वेळी झाला जेव्हा स्थानिक जनता तिथल्या ढासळत्या कायदा सुव्यवस्थेविरोधात रस्त्यावर उतरली होती. माजी पंतप्रधान इम्रान खान यांचं तुरुंगवासी सुरूच आहे. एकीकडे दहशतवाद आटोक्यात असल्याचा दावा पाकिस्तानी नेतृत्व करत असताना प्रत्यक्षात सामान्य नागरिकांचे जीव जातच आहेत आणि याच वास्तवापासून जनतेचं लक्ष हटवण्यासाठी भारताविरोधात वक्तव्य हे नेहमीच राजकीय हत्यार ठरतं. लष्कर आणि सरकारचं अस्तित्व टिकवण्यासाठी जनतेत राष्ट्रवादी भावना जागवणं हा नेहमीचाच मार्ग पाकिस्तानने पुन्हा एकदा निवडलेला दिसतो. अगदी तशाच पद्धतीने जशी काश्मीरची भाषा तिथल्या प्रत्येक निवडणुकीत केंद्रस्थानी असते आणि सामान्य नागरिकांचे आर्थिक व सामाजिक प्रश्न जाहीरनाम्यातून गायब असतात. इथे एक तुलना समजून घेण्यासारखी आहे. भारताच्या दुसऱ्या शेजारी चीन तिबेटच्या पाठातून उगम पाहणाऱ्या 18 नद्यांच्या बाबतीत खालच्या प्रवाहात कोणत्याही देशाशी असा पाणी वाटप करार करत नाही आणि पुरावा माहितीची नियमितपणे शेअर करत नाही, ज्याचा फटका आसाम आणि बिहारला वारंवार बसतो. याउलट भारताने 60 वर्षापूर्वी अधिक काळ एकतर्फी उदारपणे हा करार पाळला. आता मात्र भारताची भूमिका स्पष्ट आहे. 1960 सालची परिस्थिती आणि आजची परिस्थिती यात जमीन आसमानचा फरक आहे. त्यामुळे या कराराचा पुनर्विचार व्हायला हवाच. सध्याची स्थिती पाहता पाकिस्तानकडून वारंवार येणाऱ्या या धमक्या आणि अंतर्गत असंतोष यांचा एकत्रित परिणाम काय होऊ शकतो हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. भारताच्या दृष्टिकोनातून ऑपरेशन सिंदूर ही एक वेळची कारवाई नसून सातत्याने सुरू असलेली प्रक्रिया आहे. पहलगाम सारखा हल्ला पुन्हा झाला तर उत्तर आधीपेक्षा अधिक तीव्र असेल हे भारताने स्पष्ट सांगितलं आहे आणि आता खुद पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीच पाण्यावरून थेट प्रत्युत्तराची भाषा वापरली आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे की शहबाज शरीफ यांनी आपल्या भाषणात युद्धाची भाषा टाळून शांततेचा उल्लेख आधी केला, पण त्याच वाक्यात सार्वभौमत्वाला धोका निर्माण झाला तर कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशाराही दिला आहे. गेल्या वर्षाच्या 4 दिवसाच्या संघर्षात पाकिस्तानने भारताला पराभूत केल्याचा दावाही त्यांनी याच भाषणात केला, जो अनेक आंतरराष्ट्रीय निरीक्षकांच्या मते वस्तुस्थितीशी वसंगत आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने आणि लष्करी नेतृत्वाने वेळोवेळी स्पष्ट केलं आहे की ऑपरेशन सिंदूरचे उद्दिष्ट साध्य झालेले आहे आणि पाकिस्तानचा दावा हा केवळ अंतर्गत राजकीय गरजेतून आलेला आहे. या सगळ्या घडामोडीकडे बघता एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे सिंधू पाणी करार हा आता केवळ एक टेक्निकल जलवाटप करार राहिलेला नाही, तर तो भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या व्यापक भूराजकीय संघर्षाचा केंद्रबिंदू बनला आहे. भारताची भूमिका स्पष्ट आहे. दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी सुरू राहू शकत नाही आणि जोपर्यंत सीमेपलीकडून पुरस्कृत दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत हा करार पूर्ववत होण्याची शक्यता धुसर आहे. दुसरीकडे पाकिस्तान समोर मात्र कृषी अर्थव्यवस्था टिकवण्याचं मोठं आव्हान आहे, कारण याच नद्यांच्या पाण्यावर तिथली मोठी लोकसंख्या अवलंबून आहे. तेव्हा प्रश्न असा उरतो की अंतर्गत फुटीच्या उंबरठ्यावर उभा असलेला देश आपल्या जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी शेजाऱ्याच्या संघर्षाची भाषा किती काळ आणि किती दूरपर्यंत वापरत राहील. आणि पाणी हेच जर खरोखरच पाकिस्तानसाठी जगण्या मरण्याचा प्रश्न असेल तर मग दहशतवादाला खत पाणी घालण्याऐवजी शांततेचा मार्ग स्वीकारायला त्यांना अजून किती वेळ लागतो. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं.